इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। अनामित पद्धतीने नाशिक हल्ला करणारे मंत्रिमेश्वर शेतकऱ्यांचं काय, अरे शिक्षण मंत्री शेतकऱ्यांचं काय, अरे शिक्षण मंत्र्यांचं काय, अरे राजीनामा दो, अरे धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, अरे भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा भारत माता की, भारत माता की। तुम्ही आंदोलन करता, काय त्याच्या मागची भावना आहे? माझं नाव मुहाफिज मुकादम आहे. मी राजुड्याला राहणार आहे, रत्नागिरीचाच आहे. माझं म्हणणं असं आहे, जे काय पेपर लीक झाला आहे त्यामध्ये ते पुढे चालून आपले डॉक्टर होणार आहेत. डॉक्टर झाल्यानंतर ते आपल्याला योग्य ते विचार करतील का, उपचार करतील का आपलं? आता कोण मेला वगैरे त्याची जबाबदारी कोण घेणार? गव्हर्नमेंट घेणार आहे का? हे जे आंदोलन आमचं चाललं आहे त्याबद्दलच आहे. पोरांचं आता शिक्षण आहे, जसं आता महाराष्ट्रात आहे, शिक्षकांचा पेपर लीक झाला. 20 लाख शिक्षक जो पेपर देणार होते तो पेपर लीक झाला 1 दिवस अगोदर. तर हे पेपर लीक का होत आहेत त्याच्याबद्दल आम्ही इथं सर्व जमा झालो आहे आणि आम्हाला फक्त उत्तर पाहिजे. गव्हर्नमेंट का अजून आम्हाला उत्तर देत नाही आहे, कुठे आहे? आम्ही सर्व रस्त्यावर आलो आहे. दिल्लीला पोलिसांनी मारलं, लाठीचार्ज केली. मग ते सर्व लोक आम्हीच त्यांना बनवलं आहे, मग ते लोक आमचं ऐकत का नाही आहेत? परत काय झालं, त्यांची रॅली निघाली तर आम्हाला थांबवून ठेवतात. कोणाचा पेपर असतो, काय असतो, कोण ॲम्ब्युलन्स असले ॲम्ब्युलन्सला पण सोडत नाही, त्यांना थांबवून ठेवतात. आणि आजचं एक मिनिट, तुमचं नाव सांगायला मग बोला, ते सांगतो. आज तुम्ही पालक म्हणून या आंदोलनात सहभागी झालात, काय भावना आहे तुमची याबाबत? माझं नाव रियाना पडवेकर आहे. मी रत्नागिरीचे रहिवासी आहे. आता आपण जे बघितलं, दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, मुलांना त्यांनी अगदी क्रूरपणे मारलं. रस्त्यावर मुलं कशी विखरलेली, त्यांची चप्पलं पडलेली, ते रक्तानं ते म्हणजे अगदी ओथंबत होते. आणि हे 3 जे लोक बसलेले आहेत आत्ता BJPवर, धर्मेंद्र, नरेंद्र आणि देवेंद्र, हा तिघांच्या नावामध्ये सुद्धा देव आहे. नरेंद्रची फोड केली तर इंद्र, धर्मेंद्रची फोड केली तरी इंद्र आणि देवेंद्रची फोड केली तरी सुद्धा इंद्र. मग हे सगळे देवाचे नाव असताना सुद्धा त्यांनी सैतानाची हरकत करून आपल्या मुलांना, एक अभिजित दिपके जो आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र आहे, जो आपण UK वरून येऊन आपल्या लोकांसाठी आंदोलन करतो, आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि हे झुरळ आहेत हे काय करणार आहेत? पण आज सगळ्या महाराष्ट्रात अभिजित दिपकेला त्यांनी प्रोत्साहन देऊन त्यांनी दाखवून दिलेलं आहे की झुरळांची ताकद काय आहे. आणि ह्या झुरळापासून तुम्ही सावध राहावं असं मी त्यांना विनंती करते. आणि हे जे सरकार आहे